दादा नमस्कार दादा. बरं, आपलं नाव काय आहे? माझं नाव रितेश अरुण बोरसे, टिनू भाऊ घोडेवाले म्हणतात दादा. टिनू भाऊ घोडेवाले, अंमळनेरकर. अंमळनेर. तर बरं, आजपासून जो बाजार सुरू झालेला आहे, तर शेतकऱ्यांसाठी आपण काय मेसेज देणार? शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि बाजार लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे अंमळनेरचा. बरोबर. अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सभापती आहेत हो, अशोक पाटील यांना माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बाजार चालू करावा. शेतकऱ्यांची गैरसोय होते. शेतकरी धुळे, पारोडा, धरणगाव, चोपडा इतर ठिकाणी जे बैलांसाठीची खरेदीसाठी जातात लोकांची गैरसोय सोय टळेल हो. आणि लोक इथे सोयीस्कर म्हणजे शेतकऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो 25 ते 30 किलोमीटर आपले तो सोयीने पडतो आपल्याकडे. तर ते दूर जावं लागतंय, तर त्यांना तालुका सोडून दूर जावं लागतंय. तर आजपासून जो अंमळनेरचा जो बाजार आहे तो पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की पुढच्या सोमवारपासून तुम्ही आपले बैल किंवा गुरंढोरं विक्री किंवा खरेदी करण्यासाठी येऊ शकतात. तर आपले हा जो घोडा आहे याची किंमत काय लावलेली आहे? याची किंमत आहे 80,000 रुपये दादा. 80,000. हा काठेवाडी नसलचा घोडा आहे. काटेवाडी नसलचा घोडा आहे. म्हणतात संजाब. कलर संजाब आहे. बरं, आतापर्यंत कोणी मागितला का याला? मागितला गेलाय दादा. हो, भरपूर जणांनी मागितला आहे. किती पर्यंत मागितला याला? मागितला 70,000 रुपयाला मागितला. 70,000 मागितला गेला. मागितला गेला. बरं, दिला आणि आम्ही आमची फायनल किंमत 80,000 रुपये द्यायची. 80,000 मध्ये फायनल देऊन टाकणार आहेत. तर बघू शकता मित्रांनो, ज्यांना कोणाला घोडा खरेदी करायचा असेल तर आपण संपर्क करू शकतात. मी स्क्रीनवर नंबर देणार आहे दादांचा. बग्गीला चालू आहे. वरातीला बरोबर. यांच्याकडे वरातीसाठी बग्ग्या पण आहेत. मित्रांनो, ज्यांना कोणाला लग्नासाठी किंवा काही कार्यक्रमासाठी जर बग्गी लागत असेल, घोडे लागत असेल तर यांच्याकडे उपलब्ध आहे. मी नंबर देणार आहे, टिनू भाऊ घोडेवाले यांचा नंबर मी देणार आहे. त्या नंबरवर आपण संपर्क करून त्यांच्याशी बोलून आपला व्यवहार करू शकता. मित्रांनो, 8 घोडे आहेत, विक्रीला पण आहेत आणि लग्नासाठी पण आहेत आपल्याकडे. आम्ही विक्री पण करतो, लग्नासाठी पण ठेवतो. सगळे घोडे पांढरेच लागतात बग्गीला. त्यामुळे पांढऱ्या घोड्यांचे. बरं, त्यामुळे पांढरेच घोडे ठेवतो आम्ही. आपण ही खरेदी कुठली आहे आपली? खरेदी आम्ही आग्र्यावरून करतो. आग्र्याहून करतात का? हरिद्वार, त्यानंतर कानपूर या साईडनं आमची खरेदी. बरं, कानपूर, हरिद्वार आणि आग्रा इथून आपली संपूर्ण खरेदी असते. बरं, बघू शकता मित्रांनो, याची किंमत काय? मग याची किंमत ठेवलेली आम्ही 75,000 रुपये. 75,000 रुपये. 75,000 रुपये ही फायनल किंमत आहे का तुमची? फायनल किंमत म्हणजे या आणि सौदा करा. बरोबर. याची आपण घोडा नुकरा आहे, थोडे फुल स्पॉट याच्यावर, फुल स्पॉट आहेत. मामूली बरोबर स्पॉट आहेत त्याच्यावर ब्लॅक कलरचे. हा, आपण घोडा आपल्याला 80,000 रुपये. बघू शकता मित्रांनो, 80,000 किंमत आहे याची. थोडे स्पॉट आहेत याच्यावर. एकच नंबर आहे घोडा, तसा उंच पुरा आहे, मस्त आहे. क्वालिटी देवमन आहे मित्रांनो. तर क्वालिटी चांगली आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल, जे शौकीन असतील ते यांनी येऊ शकतात खरेदी करण्यासाठी. सिंधी नसलचा बच्चा. बरं, 2 दात करतोय आता. 2 दात आहे. 1,20,000 रुपये किंमत सांग. 1,20,000 सांगायचं चालू, सगळ्या गोष्टी बरं. फायनल किती पर्यंत देणार याला? 1,00,000 रुपये. 1,00,000 पर्यंत देऊन देणार फायनल. 1,20,000 रुपये सांगायची किंमत आहे. बरं, 1,00,000 रुपये देऊन टाकू. मित्रांनो बघू शकता. प्युअर गुलाबी नुकरा, कुठे स्पॉट नाही घोड्यावर. याची नसल कोणती? हा मारवाड आहे. मारवाड आहे का? जातीचा. बरं, मारवाड आहे मित्रांनो. मारवाड जातीचा आहे. त्याला देवमन नाहीये, देवमन. कंटमन आहे. बालभौरीचा क्लिअर आहे घोडा. बरोबर. याची किंमत आम्ही 1,00,000 रुपये फायनल सांगतो. 1,00,000 फायनल सांगतो. 1,00,000 रुपये फायनल. घोडा फुलकारी. मारवाड नसलचा मारवाडचा. दाताला कसा आहे? दाताला आता तो वयात झालेला आहे, 7-8 वर्षाचा आहे. 7-8 वर्षाचा आहे. वयात झालेला. बग्गीला चालू आहे का आता? बग्गीला चालू, वरातीला चालू, नाचकाम करतो, 2 पायावर. हो का? सगळं काम करतो. म्हणजे नाचणारा घोडा या. सगळं काम करतो घोडा. बघू शकता मित्रांनो, 2.5 रुपये सांगतो. 2.5 रुपये. फायनल किती येईल? घोडा द्यायचा 1,50,000 रुपयाला. 1,50,000 रुपयाला फायनल देऊन देणार आहेत. घोड्यात सगळे काम आहेत. 22 आयटम करतो. हो का? म्हणजे संपूर्ण ट्रेनिंग दिलेली त्याला. 22 आयटम, नाचकाम वगैरे, बसणं उठणं, तो जाव बेड जाव, लात मारणं माहित नाही. हो का? कसंही तुम्ही घोड्यांना वापरा, कसंही वापरा, काम करा. म्हणजे कोणी लेडीज पण हँडल करू शकते बोवायला. लहान मुलगा 5 वर्षाचा. माझा 5 वर्षाचा मुलगा, तो सुद्धा घोडचा. बर मित्रांनो, बघू शकता एकच नंबर क्वालिटी आहे आणि विविध प्रकारच्या जातीचे घोडे आहेत या ठिकाणी आणि संपूर्ण गॅरंटी मित्रांनो. जर कोणाला खरेदी सिंधी मिक्स. दाताला आता 2 दात. 2 दाती का? बरं, सध्या कसाल चालू आहे टांग्याला? बग्गीला सगळ्या गोष्टी चालू आहे दादासाहेब. देवमन आहे,
कंठमणी बौरी बालभौरीचा साप आहे घोडा, मुकुरा आहे, थोडे फुलकारी स्पॉट आहेत घोड्या, बरोबर मामूली ब्लॅक स्पॉट आहेत घोडे. बघू शकता मित्रांनो, एक नंबर क्वालिटीचे घोडे आहेत आणि कोणी यांना हँडल करू शकतं. तर अशा प्रकारचे जे घोडे आहेत अशी दादासाहेब, घोडे सोनं खातात बरोबर आणि चांदी देतात, खरी गोष्ट आहे. घोड्यांना जो पाळणारा या व्यक्ती असतो तो स्वतःची जीवाची पर्वा करत नाही. बरोबर. पहिले आपल्या घोड्यांना, मग आपल्या मुलं बाळांना, खरी गोष्ट आहे. पहिले यांची पर्वा, नंतर आपल्या फॅमिलीची पर्वा. बरोबर. लाखोचं धन असतं हे. आणि ज्यांना आवड आहे, ज्यांना आवड आहे तीच व्यक्ती यांचं पालन पोषण करू शकते आणि तीच व्यक्ती यांना पाडू शकते. बाकीच्या दुसऱ्यांची कोणाची बस नाही. आशो पाडणं म्हणजे हा सगळ्याचा खेळ नाही. खरी गोष्ट आहे. आशो पाडणं म्हणजे हा सगळ्याचा खेळ नाहीये. आशो पाळायला खूप मोठी ताकद लागते आणि ईश्वराची खूप मोठी शक्ती पण लागते. बरोबर. सोपी गोष्ट नाहीये. ज्यांना आवड आहे किंवा छंद आहे सोनं गाऊन किंवा जे ही गोष्ट पूर्णपणे आपल्या पद्धतीने सर्व गोष्टी नियोजनबद्ध करू शकते आणि गादी करून ठेवा. बघू शकता मित्रांनो, खाली गादी केलेली, चाऱ्याची व्यवस्था आणि स्वच्छता आहे मित्रांनो. पाणी नको आपल्याला लागायला पाहिजे आपल्या घोड्यांना, पाणी सगळ्या गोष्टींपासून आपण वाचवतो. बरोबर. जेणेकरून पर्यावरण पण चांगलं राहायला पाहिजे, आपले घोडे पण सुरक्षित म्हणजे स्वच्छता राहिली तर त्यांना पण तेवढे घोडे चांगले. बरोबर. रोगराई पण होत नाही तिथं रोगराई. बरोबर. तुम्ही आता पाहू शकता माझ्याकडे स्वच्छता एकच नंबर आहे. तुम्ही ठेवलेली जी स्वच्छता आहे ती खरंच जशी पाहिजे तशीच तुम्ही ठेवलेली स्वच्छता आपण बघू शकता मित्रांनो. टॉप क्वालिटीचे पण घोडे आहेत आणि त्यांनी जी व्यवस्था लावलेली आहे घोड्यांसाठी ती खरंच उत्तम अशी व्यवस्था लावलेली. त्यांच्या नियोजनाला मानावं लागेल आणि दादांनी खूप मेहनत घेतलेली यासाठी. तर दादा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा बरं. माझं नाव रितेश अरुण बोरसे, टिनूभाऊ घोडेवाले म्हणतात मला सगळे. आणि पुण्याचं माझी एक विनंती आहे मार्केट कमिटीला की अंमळनेरला ढोर बाजार हा लवकरात लवकर चालू व्हावा. जी शेतकऱ्यांची गैरसोय होते ती गैरसोय होणार नाही आणि आपल्या इथं बाजार चालू झाल्यामुळे मार्केटची आवक पण वाढेल. बरोबर. खूप मोठा फरक पडेल. त्यामुळे लवकरात लवकर बाजार चालू करावा. माझा मोबाईल नंबर 9730 27 28 77. तर मित्रांनो माझा पत्ता धुळे रोड कॉटन मार्केट अंमळनेर, कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर मध्ये. तर मित्रांनो फोन नंबर दिलेला आहे, नाव सांगितलेलं आहे. मी स्क्रीनवर पण तुम्हाला नंबर देणार आहे दादा त्यांचा. तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल किंवा लग्न समारंभामध्ये काही तुम्हाला बग्गी लागणार असेल तर तुम्ही संपर्क करू शकतात मित्रांनो या नंबरवर. तर आजची जी आपली जी सर्व पूर्ण मुलाखत होती ती आता झालेली आहे आणि ज्यांना कोणाला जर आवड असेल घोड्यांबद्दल तर ते तुम्ही या नंबरवर संपर्क करून विचारू शकता किंवा स्वतः या ठिकाणी व्हिजिट करू शकता मित्रांनो. आणि बघू शकतात आपण या बग्गे आहेत मित्रांनो. आपल्या युट्यूब नंबर चॅनल नाव काय? महाराष्ट्र बैल बाजार. मी तुम्हाला लिंक टाकून देईल. हो टिनू भाऊ घोडेवाले नंबर पण दिलेला आहे मित्रांनो. नंबर पण तुम्हाला दाखवतो. तर ही बग्गी कोणी वाढदिवसाला पण साठी पण लागते किंवा लग्नासाठी लागते, साखरपुड्यासाठी लागते किंवा विविध इतर कार्यक्रम असतील किंवा जयंती असतील किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तुमच्याकडे तर तुम्ही या बग्गी जर तुम्हाला लागत असेल कार्यक्रमासाठी तर नंबर दिलेला आहे. एक छानशी अशी मुलाखत झालेली आहे टिनू भाऊंसोबत. तर त्यांचा नंबरही मी तुम्हाला दाखवलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेरच्या मध्ये यांचा सर्व ठेवा आहे. तर तुम्ही फोन करून त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा या ठिकाणी येऊन त्यांना ऑर्डर पण करू शकता किंवा घोडे जर विकत घ्यायचे असतील तर त्याबद्दलही तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी आपली ती मुलाखत ही संपलेली आहे मित्रांनो.